देगलूर शहरात स्वजनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून देगलूर नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। आपण पाहायला सुरुवात केली आहे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क। आजची जनगणना आमचा विकास या संकल्पनेवर आधारित मोठे फलक शहरातील प्रमुख ठिकाणी लावण्यात आले असून नागरिकांना स्वजनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे। देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती नीलम कांबळे यांनी नागरिकांना उद्देशून सांगितले की जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी नसून शहराच्या भविष्यातील विकासाचा पाया आहे। नागरिकांनी स्वतःहून अचूक माहिती भरून प्रशासनाला सहकार्य करणं आवश्यक आहे। शासनाच्या वतीने यावेळी डिजिटल पद्धतीने स्वजनगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांना घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून माहिती भरता येणार आहे। यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून OTPच्या सहाय्याने लॉग इन करावे लागणार आहे। यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती, शिक्षण, व्यवसाय, घराची स्थिती तसेच इतर आवश्यक माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। प्रशासनाकडून नागरिकांना अचूक व सत्य माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले। नगर परिषद प्रशासनाच्या मते जनगणनेतून मिळणारी माहिती ही शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि विविध शासकीय योजनांच्या नियोजनासाठी महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होणं गरजेचं असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। देगलूर शहरात लावण्यात आलेल्या फलकामुळे नागरिकांमध्ये जनगणनेबाबत जागरूकता निर्माण होत असून अनेक नागरिक डिजिटल पद्धतीने माहिती भरण्यास सुरुवात करत आहेत। प्रशासनाच्या या उपक्रमाचं शहरातून स्वागत करण्यात येत आहे। प्रतिनिधी व रिपोर्टर सय्यद समी, दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड। न्यूज नेटवर्क दैनिक जनतेचे मत मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये जनगणना देगलूर शहरामध्ये 1 मे पासून सुरुवात झालेली आहे आणि देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीलम कांबळे मॅडम यांनी सुद्धा देगलूरच्या सर्व जनतेने आवाहन करीत आहेत। मॅडम, काय सांगाल? देगलूर शहरामध्ये जनगणना सुरुवात झालेली आहे, लोकांना काय उद्देश सांगा? जनगणना सुरू झालेली आहे। जनगणना 2027 ही जी पहिली जनगणना आहे जी डिजिटल स्वरूपात होते आहे। आजपर्यंतच्या जनगणना ज्या होत्या त्या ऑफलाईन होत्या आणि या जनगणनेत एक आणखीन आपण वेगळं ऑप्शन दिलेलं आहे जनतेसाठी की ते स्वतःची स्वगणना स्वतः करू शकतात, जेणेकरून चुका टाळता येतील आणि जे प्रगणक आहेत आपले त्या प्रगणकांचा वेळ वाचेल, दोन्ही गोष्टी होतील। त्यामुळे आम्ही सर्व देगलूर शहरातल्या नागरिकांना आवाहन करतोय की त्यांनी आपली जी आहे ती स्वगणना स्वतःच्या मोबाईलवरून करून घ्यावी। se.census.gov.in याच्यावर जाऊन सगळ्यांनी आपली स्वतःची स्वगणना करावी, जेणेकरून आपल्याला आपलं जे योगदान आहे आपल्या जनगणनेत देता येईल। मॅडम, ज्या काही नागरिक आहेत त्यांना माहिती नाही, असे काही कर्मचारी आज आपल्या वार्डातून घरोघरी येत आहेत का? अजून तर नाही आले, कारण आपलं जे आहे आम्ही नगरपालिका स्तरावरचं आणि तहसील ऑफिसला ग्रामीण स्तरावरचं सगळं प्रगणकाचं आणि सुपरवायझरचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि आम्ही ही जी स्वगणनेची आहे ती आम्ही त्याची जाहिरात पण केली आहे, शहरात बॅनर पण लावलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सांगतोय पण। त्यामुळे आणखीन अशा चौकशी तर आमच्यापर्यंत आल्या नाहीत। मे बी आता जेव्हा आमचे प्रगणक घरी जातील 16 मे ते 15 जून हा जो आपल्या जनगणनेचा कालावधी आहे त्या दरम्यान आणखीन काही प्रश्न येऊ शकतील, अजून तर तसे आमच्याकडे नाही आलेले। जसे की पाहू शकता देगलूर शहरामध्ये मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याकडून आज नागरिकांना एक आवाहन करण्यात आले आहे की जनगणना स्वतःहून आपण याच्याकडून पुढाकार घ्यावा व जनगणनेला यशस्वी करावे, असे मुख्याधिकारी नीलम कांबळे मॅडम याच्याकडून सांगण्यात येत आहे। देगलूर शहरामध्ये सय्यद समी, दैनिक जनतेचे मत, न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड।